नमस्कार मित्रांनो, टोपानायक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसं तर आमचं चॅनलच नवीन आहे मित्रांनो, तर सबस्क्राइब नक्कीच करा आणि बाजूला जो बेल आयकन दिसत आहे त्यांना प्रेस करा मित्रांनो। तर चला आजच्या नवीन ह्या ब्रँड न्यू व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ हा स्पेशली पिल्ल्यांवरती आहे। तर हे बघा, तुम्हाला लहान लहान पिल्ले दिसत आहे। फक्त 2-2 महिन्याचे हे पिल्ले आहेत आणि पिल्लांची क्वालिटी बघा, वजन वाढ बघा, उंची बघा, सगळी व्यवस्थित आहे। तर सांगायचं तात्पर्य म्हणजे योग्य वेळेवर योग्य नियोजन जर असेल तर सगळं काही रिझल्ट व्यवस्थित भेटतो मित्रांनो। म्हणजे त्यांना योग्य वेळेवर जंतनाशक करणे, लिव्हर टॉनिक देणे, काही खुराक चारणे, भरडा वगैरे सकाळी सकाळी। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, पिल्ल्यांना कमीत कमी 2 ते 2.5 महिने होईपर्यंत त्यांना बाहेर चरायला सोडू नये मित्रांनो। बाहेर चरायला म्हणजेच खूप लांबवर जर आपण शेळ्या नेत असेल, डोंगराळ भागावर किंवा इकडे तिकडे जर लांब शेळ्या नेत असेल तर शेळ्या बाहेर शेळ्यांसोबत पिल्ल्यांना सोडू नये। म्हणजे बाहेर ते चालतात आणि खूप त्यांना चालणं होत नाही, एवढं लहान लहान असतात ते। आणि जेवढं काही ते खातात दिवसभरात, जेवढं काही ते दिवसभरात खातात ते सगळं त्यांचं चालण्यातच जिरून जातं मित्रांनो। म्हणजे त्यांना 2-2.5 महिन्यापर्यंत जर घरी चारा आणून जर आपण असं टाकलं त्यांना तर व्यवस्थित योग्य रिझल्ट पाहिजे तसा भेटतो मित्रांनो। आणि जर कमीत कमी 1 किलोमीटर अंतरावर नेऊ शकतो, 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आपण नेऊ शकतो। जवळपास शेत असेल तर तिथं नेऊ शकतो, पण खूपच लांब त्यांना नेऊ नये मित्रांनो। मग ते त्यांची योग्य वजन वाढ होत नाही, उंची वाढत नाही आणि पिल्ले असे डुबरे दिसतात मित्रांनो, म्हणजे असं पोट फुगल्यासारखं दिसतात। तर ते योग्य काही रिझल्ट आपल्याला बरोबर भेटत नाही। म्हणजे हे बघा, तुम्ही माझं नियोजन तुम्हाला सांगतो मी। हे बघा, मी चारा आणून टाकलेला आहे त्यांना घरी, असं लटकत्या स्वरूपात बांधलेला आहे चारा। बघा तुम्ही, खूप पद्धतशीरपणे ते चारा खातात। खालचं चारा खाणं झाल्यावर मित्रांनो असे उभे राहून ते चारा खातात आणि असं उभं राहिल्यावर त्यांची हाईट वगैरे, जे काही उंची वगैरे पाहिजे आपल्याला तशी जबरदस्तपणे वाढ होती मित्रांनो, वजनात वाढ होती। तर तुम्ही बघा कशी योग्य क्वालिटी वाटते तुमच्या माझ्या पिल्लांची तुम्हाला। तर अशीच क्वालिटी होती मित्रांनो योग्य नियोजन केल्यावर। तर कशी वाटते तुम्हाला माझ्या पिल्लांची क्वालिटी नक्कीच कमेंटमध्ये सांगा। जवळपास हे 14 पिल्ले आहे मित्रांनो। तर हे 14 पिल्लांना मी चारा आता सध्या घरी आणून टाकतोय मित्रांनो। अजून कमीत कमी 15 दिवस त्यांना चारा असंच घरी आणून टाकायचंय, नंतर शेळ्यांबरोबर सोडायचं मित्रांनो। नंतर सोडल्यावर काही अडचण नाही, पण आता इतक्या लवकर सोडायची पण गडबड करू नये मित्रांनो। तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तुमची काही समस्या, काही प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये कळवा मित्रांनो। तर चला थांबतो इथं। जय हिंद, जय महाराष्ट्र।